सगळीकडे हे कीड आहे आणि या कीडला कायदा व्यवस्था हाच एक नवा पर्याय आहे, त्याच्यापेक्षा वेगळा काही नाही आहे. जनजागृती हा एक पर्याय आहे. दादांबरोबर राहण्याचं कारण एकच आहे की डेव्हलपमेंटसाठी, आणि कोंडव्याची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. कोंडव्याच्या विकासाच्या दृष्टीने आत्ता खूप काही करण्यासारखं आहे. कोंडव्यासाठी एक सुसज्ज एक हॉस्पिटल मोठा हवं पाहिजे, 2-3 गव्हर्नमेंटच्या शाळा पाहिजे. मी अभ्यासू आहे. मी लोकांच्या बोलण्यावरनं लोक जे मला ट्रोल करतात त्यांच्यावर अजिबात मी लक्ष देत नाही, कारण जनता माझ्या पाठीशी आहे. जर आपण चुकीचं काही केलं नाही तर परमेश्वर अल्लाह आपल्याबरोबर आहे. 80% कोंडवा गुंठेगारी झालेला आहे. मी थांबवण्याचा खूप सुरुवातीला प्रयत्न केला, पण मला इतका विरोध झाला. तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप चांगलं माझ्याकडे नियोजन आहे. आम्ही डिवायडर पॅक केल्यामुळं पुणे शहरात माझ्या त्या डिवायडरची झेरॉक्स कॉपी झाली. पुणे महानगरपालिकेने मला स्वच्छतेचा 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कोंडव्यासाठी दिलेला आहे. नमस्कार. मतांतर 2026 या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले आज जे पाहुणे आहेत ते आहेत ॲडव्होकेट हाजी गफूर पठाण साहेब. हे कोंडव्यामधल्या प्रभाग क्रमांक 19 या प्रभागातनं नगरसेवक म्हणून निवडून आले होते. प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा राजकारणातला. अनेक वेगवेगळी कार्य त्यांनी तिथल्या लोकांसाठी केली. आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यांना समजून घेणार आहोत, त्यांचं कार्य समजून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे तो जो प्रभाग आहे तो प्रभागही त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. तर पठाण साहेब, खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की आम्हाला आधी तुमच्याबद्दल तुम्ही सांगाल का, की तुम्ही तुमची राजकीय कारकीर्द त्या आधीचा एकंदरीत तुमचा प्रवास हा कसा राहील? माझी राजकीय कारकीर्द तसं पाहिलं तर असं काही ॲन्सेस्ट्रल काही नाही आहे, किंवा आमचे काही वडिलोपार्जित कोणी या क्षेत्रात नाही आहे. एक इस्लामना मानणारा माणूस आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आहे, किल्ले शिवनेरी जन्मभूमी माझी. तर कोंडवा आणि कोंडवा परिसरातील जे नागरिक किंवा तिथल्या ज्या समस्या किंवा तिथले भेडसावणारे प्रश्न, त्या दृष्टीने मी त्या राजकीय क्षेत्रात आलो, किंवा सामाजिक काम करत असताना त्याला राजकीय क्षेत्राचंही वलय असणं गरजेचं आहे. प्रशासनमध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात आणि त्याच्यामुळे मग थोडंसं ते आपण का नाही नगरसेवक होऊन लोकांची प्रश्न सोडूया सभागृहात जाऊन, असं सडनली आम्ही त्या राजकारणात आलो आणि नगरसेवक 2017 मध्ये मी निवडून आलो. असं राजकीय काय असं माझं वलय नाही. पण ही समाजसेवेची जी आवड आहे किंवा समाजसेवा ॲट द सेम टाइम राजकारण, हे सगळं तुम्ही केलं जेव्हा तुम्ही की खरं तर ॲडव्होकेट आहात. तर इथे येण्याची जी तुमच्या मनामध्ये एक इच्छा झाली ती कशामुळे झाली? नाही, समाजात ज्यावेळेस मी स्वतः मी लॉयर आहे, ॲडव्होकेट आहे, माझी आजही मी प्रॅक्टिशनर आहे. आणि असं असताना जर इस्लामची शिकवण आहे, जर परमेश्वराने पृथ्वी तलावर तुम्हाला जन्माला घातलं तर तुम्हाला आखिरत म्हणजे आजमावण्यासाठी, की तुम्हाला मी जर दिलंय, तुम्ही लोकांच्यासाठी काय करतायत, बरं. ह्याच्यासाठी आम्हाला त्याने जन्म घातलेला आहे आणि कन्सेप्ट आहे ती माझी. तर आपण काय करायला पाहिजे, आपल्या स्वतःसाठी आपण राहून जे शिल्लक राहिलेलं ते लोकांच्या समाजाच्यासाठी उपयोगी पडेल असं काम करावं लागतं. म्हणून जे माझा वेळ जे शिल्लक राहतो ते मी समाजासाठी देत असतो. आणि समाजासाठी देत असताना ह्या सगळ्या गोष्टीची अडचण यायला लागली, कारण येऊन जाऊन कुठलंही काम करायचं तर प्रशासन, सरकार यांच्यावर असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग स्वतः आपण असेल तर त्या कामाला वेग येईल. स्वतः आपण असेल तर सुनियोजन पद्धतीने आपण लोकांपर्यंत ते काम निश्चितपणे पार पाडू शकतो. म्हणून मी या ठिकाणी राजकारणात आलो. पठाण साहेब, आपला आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागाबद्दल आम्हाला सांगाल का? त्याची काय वैशिष्ट्य आहेत आणि तो प्रभाग कसा आहे? हो, माझा प्रभाग 2017ला त्याचं नाव होतं प्रभाग क्रमांक 27. आता तो सध्या 19 ने ओळखला जातोय. मिठानगर, कोंडवा, खुर्द. आता तो मिठानगर, कौसरबाग वगैरे झालेला आहे. आणि माझा कोंडवा हा मिनी भारत आहे. संपूर्ण भारतातनं त्या ठिकाणी लोक येतात आणि राहतात. त्याच्यामुळे आम्ही त्याला मिनी भारत म्हणतो आणि सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी राहतात. आपापल्या सणासुदीचे जे काही कल्चर असतील ते गुण्यागोविंदाने ते आमच्या कोंडव्यात
वावरतात, राहतात, करतात आणि आम्ही सगळे मिळून त्यांच्या एकमेकांच्या सणामध्ये समाविष्ट होत असतो, साजरे करतो. कधी आम्ही जात-पात वगैरे असं पाहिलं जात नाही. पण कोंडव्याची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर आज देश पातळीवरती कोंडव्याला एका वेगळ्या पद्धतीने लोकांनी घेऊन गेलेला आहे. काही लोकं त्याला चांगलं म्हणतात, काही लोकं त्याला वाईट म्हणतात. कारण सर्वच मुस्लिम आज त्या टाईपचे नाही. एखादा काही गैरकृत्य करतो, त्याचा फटका आज सर्व मुसलमानांना पडतो, की मुसलमान तसे पण तसं नाहीये. आणि याच्यामुळं कोंडवा गंगा जातो, पण कोंडवा आय लव्ह कोंडवा. आज कोंडवा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे गेलेला आहे आणि कोंडव्यात एवढी शांतता आहे, सुव्यवस्था आहे आणि कोंडवा सगळ्यांना लोकप्रिय आहे. सगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी आहे आणि आम्ही त्या कोंडव्याच्या नागरिकांना एक चांगल्या प्रकारे प्रशासनाकडं भारतीय सुविधांनी जे आम्हाला अधिकार दिलेले आहे, ते सगळं आम्ही त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हा असा एक आमचा सुनियोजितबद्ध कोंडवा आहे. पण प्रत्येक समाजातील प्रत्येक वेगवेगळ्या घटकातील लोकं त्याला कोंडव्याला आपल्या सोयीप्रमाणे त्याचं नाव घेतलं जातं. चांगल्यासाठी घेतलं तर वाईटपणा घेतलं की साठी घेतो. पण असं वाईट तिथं काही नजर येत नाहीये. ही अफवा आहे फक्त. एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन असल्यामुळं क्वचित काही ना काही प्रकार घडत असतात. ते नुसतं कोंडव्यात घडत नाही, पूर्ण देशात घडतायत. खरं आहे. सगळीकडे हे कीड आहे आणि या कीडला कायदा व्यवस्था हाच एक नवा पर्याय आहे. त्याच्यापेक्षा वेगळा काही नाहीये. जनजागृती हा एक पर्याय आहे आणि आमच्याकडं प्रशासन निष्काळजीपणा करतो. जर प्रशासनाने व्यवस्थित जर तिथं कामगिरी बजावली, तर ते क्षणिक काही घडतं घटना, नॅचरल असू शकता, काही आर्टिफिशियल असू शकता, काही लोकं जाणून-बुजून करणारे असतात. त्यांना प्रशासन जागेवर आणू शकतो. आज आपण भारत देशात राहतो, तर भारत देशातले सर्व कायदे कानून आपण त्याचं पालन केलं पाहिजे. जर कायदे कानून जर तुम्ही पालन करणार असाल, तुम्ही या देशाचे नागरिक नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे. असा आमचा कोंडवा, चांगला कोंडवा, सुंदर कोंडवा आणि म्हणून कोंडव्याला मी अपना कोंडवा, साफ कोंडवा, पडेंगा कोंडवा तो बडेंगा कोंडवा, अपना कोंडवा, नशामुक्त कोंडवा, असे स्लोगन तुम्ही त्याला आय लव्ह माय कोंडवा. आता तर नवीन आहे, माझ्या कामाच्या बाबतीत अखेर काम बोलताय. अशा पद्धतीने कोंडवा माझा सुजलाम सुफलाम आहे आणि एक घटक चांगला आहे तो. कोंडव्यावरती आम्हाला प्रेम आहे. अशा या तुम्ही आता सांगितलेल्या कोंडव्यामध्ये समस्या या असतीलच. तर तुमच्या मते या कोंडव्यातल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत? ज्या आता आहेत? कोंडव्यातल्या समस्या खूप आहे. 2017च्या अगोदरही मूलभूत गरजा आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही. आजपर्यंत म्हणतो मी. कारण पुणे शहर स्मार्ट सिटी व्हायला निघालंय. आज करोडो रुपयाचं बजेट येतंय पुणे शहरात. 10,000 कोटीचं बजेट पुणे महानगरपालिकेत आहे. कोथरूड आणि कोंढवा एकत्रित डेव्हलप झालेला आहे. आज कोथरूडचा तर तुम्ही चेहरा-मोहरा पाहिला तर आज एक वेगळ्या पद्धतीचं नावलौकिक आहे. कोंढव्याचं बी नावलौकिक आहे. पण कोंढव्याला ज्या सुखसुविधा बालेवाडी, कोथरूड, कोंढवा या टाईपमध्ये द्यायला पाहिजे तर कोंढव्याला त्या पद्धतीने दिलं नाहीये. आम्ही आलो त्यावेळेस हे रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य, एज्युकेशन या स्वच्छता या बेसिक समस्या होत्या आणि अलीकडच्या 8 वर्षात देखील त्याच समस्या पुन्हा त्याच राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर आहे. विकासासाठी दादांबरोबर आहे. दादांनी बरोबर अलायन्स केलंय, गठबंधन केलंय, पण मुस्लिम समाज बीजेपीला ॲक्सेप्ट करत नाहीये. आणि अशा कारणावर दादांबरोबर राहण्याचं कारण एकच आहे, की डेव्हलपमेंटसाठी आणि कोंढव्याची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. ज्या 8 वर्षापूर्वी आम्ही पूर्ण केलं नाही, या अगोदरच्याही लोकांनी 25 वर्ष पूर्ण केलं नाही आणि आजही कोंढवा आमच्या मूलभूत गरजापासून वंचित आहे. त्याचं आम्हाला खूप दुःख होतंय. पण येणाऱ्या काळात नागरिकांनी जर मला विश्वासाने पुन्हा निवडून दिलं, तर येणाऱ्या काळात ह्या ज्या समस्या आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली वर्ष, दीड वर्षात पूर्ण करण्याचं काम माझं राहणार आहे. आणि अशा कोंढव्याच्या त्या मूलभूत गरजा आहे. कोंढव्याच्या विकासाच्या दृष्टीने आता खूप काही करण्यासारखं आहे. पण माझा जुना जो प्रभाग 27 आहे, त्यात ज्या अमेनिटी स्पेस हवा, त्या अजिबात एकही शिल्लक नाहीये. ज्या होत्या त्या सगळ्या वापरल्या गेलेल्या आहे. परंतु कोंढव्यासाठी एक सुसज्ज एक हॉस्पिटल मोठं हवं पाहिजे. 2-3 गव्हर्नमेंटच्या शाळा पाहिजे. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तिथल्या लोकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठा हॉल पाहिजे. क्रीडांगण मोठं पाहिजे. परंतु आमच्याकडे आता एक नवीन कौसरबाग म्हणून एक एरिया जो जोडला गेलाय, त्यात 100 पेक्षा जास्त अमेनिटी स्पेसच्या जागा आहे.
आणि त्या अमेठी स्पेसच्या जागेचा वापर नक्कीच आम्ही या संपूर्ण कोंढवा परिसरात प्रभाग क्रमांक 19 साठी आम्ही तो भविष्यात करणार आहे. त्याचा मास्टर प्लॅन देखील माझ्याकडे रेडी आहे. मी अभ्यासू आहे. मी लोकांच्या बोलण्यावरनं लोकं जे मला ट्रोल करतात त्यांच्यावर अजिबात मी लक्ष देत नाही. कारण जनता माझ्या पाठीशी आहे आणि जनता नेहमी काम करणाऱ्यांबरोबर असते. हा माझा आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास एवढा माझा मजबूत आहे. आमच्या इस्लामिक भाषेत त्याला ईमान म्हणतात. माझा ईमान इतका मजबूत आहे, की जर आपण चुकीचं काही केलं नाही तर परमेश्वर अल्लाह आपल्याबरोबर आहे. आणि जिथं अल्लाहची मदत असते, जर सच्चा माणूस असेल, तर त्याला ह्या पृथ्वीतलावरचा कोणीही थांबवू शकत नाही. नफा नुकसान अल्लाहच्या हातात आहे. इज्जत देणं, बेइज्जत करणे अल्लाहच्या हातात आहे. परंतु आपण अल्लाहच्या विरोधात असं कृत्य काही करायचं नाही, की ज्याच्यामुळं आमच्या इस्लामचं नाव खराब होईल, ज्याच्यामुळं समाजाचं नाव खराब होईल, ज्याच्यामुळं देशाचं नाव खराब होईल, असं कुठलंही चुकीचं कृत्य करायचं नाही, हे माझं मानस असतं. म्हणून मी सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा एक सार्वभौमत्व भारत मी आज पाहतोय सगळीकडं आणि मला माझ्या भारत देशावरती खूप अभिमान आहे. मी पुणे शहरात पुनवडी जुन्या एक संस्कृतीत राहतोय आणि त्यातल्या त्यात कोंढव्यात जुनं गाव, नवीन आलेला एरिया ह्याच्याशी आम्हाला खूप प्रेम आहे. असा हा माझा कोंढवा आहे. त्याच्या मूलभूत गरजा सुरुवातीला आम्हाला निपटारा करणं, त्याचं जे निरसन करणं हे खूप गरजेचं आहे. एक मोठं आव्हान आहे पुन्हा. कारण येणाऱ्या काळात भावी खूप लोकं येतील. आजी-माजी अजून भरपूर लोकं येतील. काहीच केलं नाही कोंढव्याला, पण तो करण्यासारखं खूप काही आहे. आत्ता ते तुम्हाला जे दिसतं तसं नाहीये. जो आतमध्ये आल्यानंतर त्याला कळलं, की अरे मी कुठं हॉस्पिटल बनवू? मी कुठं दवाखाना मोठा बनवू? मी कुठं 10 शाळा नवीन बनवू? अरे जागा पाहिजे ना त्या एरियात अमेठी स्पेसच्या. 80% कोंढवा गुंठेगारी झालेला आहे. मी थांबवण्याचा खूप सुरुवातीला प्रयत्न केला, पण मला इतका विरोध झाला. कोंढव्यात मी नवीन आलेलो, तर मला बाहेरचा म्हणून लोकांनी हिणवलं गेलं. असा हा कोंढवा आहे, पण कोंढव्यात नंतर लोकं समजदार झाले, की नाही खरोखर हा काम करणारा माणूस आहे. माझा पक्ष बघत नाही, माझी जात बघत नाही, माझा धर्म बघत नाही. आज नागरिक माझ्याबरोबर आहे. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला, की हे मूलभूत गरजा संपल्यानंतर कोंढव्यात ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप चांगलं माझ्याकडे नियोजन आहे. येणाऱ्या काळात ते नियोजन करणार आहे, की डी-पी रस्ता मोठा व्हायला पाहिजे. आमच्या नाल्याच्या पासून एक छोटासा रस्ता होणं गरजेचं आहे. सर्वे नंबर 42 मधला रस्ता वेगळा करणं गरजेचं आहे. मिठानगरमध्ये बऱ्याच काही ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी. जे अतिक्रमण ते सहज निघू शकतं, दुकानाच्या बाहेरचं अतिक्रमण, ते आपल्याला काढावं लागणार आहे. त्याच्यामुळे वाहतुकीचा बी आम्ही प्रश्न आता वाहतुकीच्या बाबतीत पुणे शहरात पहिल्यांदा डिव्हायडर जे आहे, ते पॅक केले. लोकांना जाईल तिथनं डिव्हायडर मोकळा पाहिजे. आम्ही डिव्हायडर पॅक केल्यामुळं पुणे शहरात माझ्या त्या डिव्हायडरची झेरॉक्स कॉपी झाली. आपला कोंढवा, साफ कोंढवा स्वच्छतेचा मी गेले 8 वर्ष करतोय त्याची झेरॉक्स कॉपी आज पुण्यातले 90% नगरसेवक आजी-माजी आज कचरा गोळा करतायत. हाच कचरा मी सुरुवातीला गोळा करतो मला वेड्यात काढलं. पुणे महानगरपालिकेने मला स्वच्छतेचा 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कोंढव्यासाठी दिलेला आहे. असा हा कोंढवा आहे माझा. म्हणजे कोंढव्यात बरंच काही करण्यासाठी भविष्यात आहे. नागरिक मला नक्की संधी देतील. नागरिक अफवांवरती विश्वास ठेवणार नाही. लोकं भूलभुलैया नवीन-नवीन थापा मारतील. नवीन-नवीन आयडिया आणतील, पण त्या नवीन आयडिया तशा चालत नाही. प्रॅक्टिकलमध्ये सभागृहात ज्यांनी सभागृह गाजवलं गेले 3 वर्षांनी. कारण 2 वर्ष आम्हाला कोविडचे गेले. 3 वर्ष सभागृह आम्हाला बेड मिळालं. सभागृहात आंदोलन असतील, सभागृहात कोंढव्याविषयी कोंढव्याच्या समस्या मांडणं, हे मी नेहमी अग्रक्रम केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा असल्यामुळं सर्व जाती धर्माच्या तिथं समस्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याचशा सोडवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आम्ही मागच्या वेळेस सत्तेत नव्हतो. त्याच्यामुळे आम्हाला बजेट दिलं गेलं नाही. सत्तेत नसल्यामुळं मी 4-4 तास बजेटवरती बोललो. पण ते म्हटले, "आमच्या बाबतीतही असंच पूर्वी केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी. त्याच्यामुळे तुम्ही विरोधी बाकावर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कितीही बोला गफूरबाई." आहे खूप काही कोंड्यासारखं बोलण्यासाठी, सभागृहातल्या काही गोष्टी बोलण्यासारख्या आहे. पण तुमच्या स्टुडिओमध्ये आलोय. लोकांना बी हे मी जे बोलतोय ते फार लांबलचक लोकांना सवय नाही. पण माझे जे नागरिक आहे, ते माझं बाईट फार अर्ध्या तासाचं असू द्या. निवांत ते बघतात, की काय बोलला हा? याची व्हिजन काय आहे? याच्या डोक्यात काय आहे? हा भविष्यात काय करणार? अपेक्षा ठेवतात लोकं माझ्याकडनं. त्याच्यामुळं मी आत्ता आमच्या आदरणीय अजितदादांच्या पक्षाबरोबरच आहे. दादांनी भरपूर काही केलं मुस्लिम समाजासाठी.
एक सेक्युलर माणूस, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन जाणारा हा माणूस बीजेपी बरोबर अलायन्स केल्यानंतर सेक्युलरची भूमिका दादांनी आजपर्यंत बदलली नाही. मुस्लिम समाजावरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा अजितदादा पवार हेच मुस्लिमांसाठी आणि सर्व जाती धर्मांसाठी उभे राहतात. हा सेक्युलर माणूस आहे. दादा नक्कीच येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहे आणि हे छोटे मोठे कार्यकर्ते जोपर्यंत दादांबरोबर आहे, दादांना मुख्यमंत्री बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि दादा ज्यावेळेस पुढे 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 जातील तसंच आमचा कोंडव्याचा विकास होणार आहे. ही मी आशावादी आहे. अशी मी आशा नेहमी बाळगतो आणि काम करत राहतो. दादांसारखं सकाळी 6 वाजता उठून मी काम करतो. हे माझं आहे, की जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचतो. जर आपण लोकप्रतिनिधी आहे, आपण त्यांच्याकडे मतं मागितले तर आपलंही दायित्व आहे, की लोकांची सेवा करायला पाहिजे. आणि ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करतोय. पठाण साहेब, तुम्ही वकील पण आहात. तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, जो मी अनेक जणांना विचारतोय, की 17 साली इलेक्शन झालं, 2017 साली. त्यानंतर जे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाहीत. 5 वर्ष कॉर्पोरेटर म्हणून तुम्ही काम करत होतात, लोकांच्या समस्या सोडवत होतात. त्यानंतर 3-3.5 वर्ष तुम्ही नव्हतात, कोणीच नव्हतं. हे दोन्ही फेज तुम्ही पाहिलेत, की एकीकडे नगरसेवक आहेत आणि नंतर नगरसेवक नाहीये. सर्वसामान्य लोकांना काही फरक पडला का? सर्वसामान्य लोकांना फरक पडला पुणे शहरात. मी प्रशासन खूप जवळून पाहिलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला खूप फरक पडला, की प्रशासनाने मनमानी कारभार केला. प्रशासनाला कुणाचा धाकच राहिलेला नाही. जे मोठमोठे राजकारणी लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रशासनाला वागणूक देऊन त्यांनी आपापल्या पद्धतीत चुकीची कामं केलेली आहेत. आणि ती चुकीची कामं आता सर्वांसमोर येत आहे. कुठं ब्रिज असे झाले, कुठं गार्डनचं काय आलं, कुठं नाल्याचं झालं, कुठं काय झालं, बजेट कुठं गेलं कळलं नाही. प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर प्रशासनाने विकास न करता एफ-डी बँकेत केली. आम्ही त्यावेळेस प्रशासनाला बोललो होतो, की पुणे महानगरपालिकेने स्थापन झाल्यापासून कर्ज घेतलं नाही. तुम्ही कर्ज घेऊ नका. त्यांनी आमच्या पाण्याच्या 24/7 साठी कर्ज घेतलं. शेवटी ते कर्ज वापरता आलं नाही. ते कर्ज रोखे जे आहे त्यांना घरातनं महानगरपालिकेच्या तिजोरीतनं त्यांना व्याज द्यावं लागलं आणि तेच पैसे कमी व्याजाचे बँकेत जास्त व्याज यांना द्यायचं, कमी व्याजाने बँकेत ठेवायचं. ही शोकांतिका आहे. महानगरपालिकेत वेगवेगळे आयुक्त आले, परंतु आत्ताचे जे आयुक्त आले ते खरंच ते चांगलं काम करतायत. त्यांना वेळ कमी मिळालेला आहे. आता थोड्या दिवसात महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर, नगरसेवक आल्यानंतर या आयुक्तांबरोबर काम करण्याचा आम्हाला आनंद मिळणार आहे. हा आयुक्त जो आहे हा ग्राउंड लेव्हलला चालणारा माणूस आहे. दादांसारखेच त्यांचे विचार आहे. सकाळपासून तो आयुक्त लोकांमध्ये मिसळून काम करतोय. त्याच्यामुळं अलीकडच्या ह्याच्यात काम प्रशासन करतंय. पण मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने जे काम केलंय ते मनमानी कारभार केलाय, दबावाखाली केलंय, काय केलं माहीत नाही. परंतु काम त्या पद्धतीने झालेलं आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्या प्रभागमध्ये माझी भौगोलिक परिस्थिती नेहमी वेगळी आहे. माझ्या प्रभागमध्ये आदरणीय दादांचं प्रशासनावरती जे बडगा आहे, प्रशासनावरती जे दादांचा अंकुश आहे, प्रशासन दादाला जे प्रेमळपणाने दादा त्यांच्या प्रेमळपणाने दादांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत प्रशासन सांभाळलेलं आहे. जरी आम्ही 3.5, 4, 5, 4 वर्ष नगरसेवक नव्हतो, तर माझ्या प्रभागमध्ये मी नगरसेवक नाहीये, अशी मी लोकांना आठवणही करून दिली नाही. सलग 4 वर्ष मी प्रशासन असताना देखील माझ्या प्रभागमध्ये मी काम केलेलं आणि कधीही माझं ऑफिस बंद ठेवलं नाही. प्रशासनाशी माझे चांगले संबंध आहे. वेळ प्रसंगी आम्ही दादांना सांगतो, दादा प्रशासनाला सांगतात, आमची कामं होतात. तर गेले 4 वर्ष आमच्या नगर कोंडव्यातल्या नागरिकांना मी नगरसेवक नाही असं मी कधी बोललो नाही. आजही नगरसेवकप्रमाणेच काम करतोय. पठाण साहेब, हा जो कार्यक्रम आपण मतांतराचा करतोय, याच्यामध्ये फक्त एक पॉडकास्ट घेऊन थांबायचं असं नक्कीच नाहीये. ही सुरुवात आहे. इलेक्शन होऊ घातलंय. ते इलेक्शन कधी होईल आपल्याला माहीत नाहीये. परंतु हा जो एक सिलसिला आहे गप्पा मारण्याचा, हा या मतांतरच्या स्वरूपातनं आम्ही चालू ठेवणार आहोत. तुम्ही आज आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि इथनं पुढेही आपण पुन्हा गप्पा मारायला एकत्र येऊ. इलेक्शन काय आहे, लोकांपर्यंत काय गोष्टी कशा जात आहेत, कुठल्या समस्या येत आहेत, कशा प्रकारे ही रणधुमाळी चालू आहे, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. मला अपेक्षा आहे की तुम्ही पुन्हा आमच्या कार्यक्रमात यात आणि आमचे जे संवाद साधा. पण मला जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बरं. तुम्ही मतांतर 2026 हा विषय घेऊन चाललाय. तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये काय अपेक्षित वाटतंय पुणे शहराच्या बाबतीत?
कारण तुम्ही जे प्रबोधन करतायत, वेगवेगळ्या नगरसेवकांची, भावी नगरसेवकांची मुलाखत, आता ही मुलाखत तुम्ही आहे, जी गप्पा मारतोय आपण, हे लोकांपर्यंत तुम्ही त्यातनं विश्लेषण करून त्यातनं जे चांगलं आहे किंवा त्याचं सगळं व्यवस्थित विचार करून तुम्ही एक तुमचा विचार मांडणार आहे. तर माझं असं मी तेच किंवा तुमचं एक काय वाटतं, काय करायला पाहिजे पुणे शहराच्या बाबतीत? यामध्ये आम्ही प्रत्येक नगरसेवकाचं जेव्हा आम्ही त्यांना इथं बोलवतो, त्यांना बोलवण्याआधी आम्ही त्या वॉर्डचा, त्या तिथल्या लोकांचा थोडासा अभ्यास केलेला असतो, काही लोकांशी बोललेलो असतो. आणि या सगळ्यातनं आम्हाला एक जाणवतंय, की तो जो एक दुरावा निर्माण झाला होता, की सर्वसामान्य नागरिक, समस्या आणि नगरसेवक. नगरसेवक हा त्यांच्यासाठी एक असा दुवा होता, की ते अर्ध्या रात्रीत त्यांच्याकडे हक्काने जायचे. आताही जातात, प्रश्न तो नाहीये. फक्त तो जो एक नगरसेवक म्हणून हक्काचा माणूस होता, तो गेले 3-3.5 वर्ष नसल्यामुळे काही समस्यांना अनेक लोकांना समोरून जावं लागलं. खूप छोट्या-मोठ्या. ते आम्ही जेव्हा समजून घेतलं, तेव्हा आम्हाला ते कळलं, की नाही हा दुवा परत शोधण्याचा आणि परत त्या दोघांना एकत्र आणण्याचा हा एक पॉडकास्ट एक चांगला मार्ग असू शकतो. म्हणजे अगदी नगरसेवक असणे खूप गरजेचं आहे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुन्हा आठवण येते. त्यांनी जे संविधान, जे राज्यकर्ते, जे शासन कसं चालवायचं, हे त्यांनी खूप विचारपूर्वक केलं, की छोट्या-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन वेळेवर होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अराजकता म्हणतात त्या पद्धतीचं ते होणार आहे. आणि दुसरा मी आता मला एक चांगला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, पण तो माझ्याकडे राहून गेला. पण परत आठवलं मला ते. तुम्ही बोलत असताना मी थोडा विसरलो होतो, की माझ्या कोंडव्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? कोंढवा हा जो भाग आहे, हा मी माझ्या लहानपणापासून पाहतो. माझे लहानपणीचे मित्र तिकडे होते. तिथं मी कायम यायचो. दुसरी माझी कोंढव्याची आठवण होती ती म्हणजे वारकरी, जेव्हा वारी यायची, त्या त्या दरम्यान सुद्धा कोंढव्यामध्ये बऱ्याचदा माझं जाणं झालेलं आहे. घाट सेक्शन असेल किंवा इतर. खरं तर खूप सुंदर भाग आहे तो. म्हणजे आत्ताही आपण जेव्हा कोरंटीन क्लबचा रस्ता असो किंवा काही असो, त्या सगळीकडे जातो तेव्हा पाहतो. ते एक खूप चांगला एरिया, अशी कोंढव्याची एक चांगली ओळख होती. नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे काही गैरसमज पसरवले गेले म्हणा किंवा काही गुन्हेगारीतल्या काही अशा घटना घडल्या, की ज्यामुळं एक लोकांचा कोंढव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत गेला. आणि आता तो संशयित दृष्टिकोन जास्त आहे. आणि खरी ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतो, की वास्तवातलं जे काही सत्य आहे, ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. कोंढव्याच्या बाबतीत मला कायम हेच वाटतं, की ते सत्य लोकांपर्यंत यावं. खरं काय परिस्थिती आहे ते लोकांना कळावी. आणि त्या भागाला असं वेगळं समजण्याची गरज नाहीये. तो आपल्यातलाच एक भाग आहे. आणि त्या भागाला आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावं आणि त्या भागाशी संलग्न राहावं. अशी माझी स्वतःची एक धारणा. खूप छान तुम्ही बोलला आणि ह्या जे तुम्ही जे बोलला त्याच्यावरती प्रशासन आणि गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. तोडून चालणार नाही. अगदी खरं. तोडून चालणार नाही, वेगळं करून चालणार नाही आणि दुजाभावाची भूमिका देऊन अगदी चालणार नाही. लोकांमध्ये प्रबोधन करावं लागणार, तिथल्या समस्यांचा निपटारा करावा लागणार, तिथल्या लोकांना मुख्य प्रवाहात घेऊन जावं लागणार. मुख्य प्रवाहाबरोबर त्या लोकांना घ्यावं, समाविष्ट करावं लागणार आहे आणि माझा तोच ध्यास आहे आणि त्याच दृष्टीने मी पाऊल उचलतोय आणि त्याच दृष्टीने मी कायदा आणि सुव्यवस्थेला घेऊन चाललेलो आहे. मी आल्यापासून कोंढव्यात 99% गुन्हेगारी बंद झाली. त्याच्या आधी बी कमी झाली होती. आत्ता आमच्याकडे एकही अशी घटना नाहीये. जे पुणे शहरात दिवसा ढवळ्या मर्डर होतात, आमच्या कोंढव्यात अजिबात गेल्या 7 वर्षात एकही मर्डर नाही. एकही मर्डर नाही. पण कुठेही त्याच्या आसपासच्या कुठे झालं, की नुसतं कोंढवा नाव येतं. पण माझा जो प्रभाग आहे, त्या प्रभागमध्ये असलं काही नाहीये आणि ज्या अफवा घडतात ते काही भाडेकरू आलेले असतात. पूर्ण मिनी भारत हे कोंढवा मिनी भारत असल्यामुळं त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे. भाडेकरू असल्यामुळं हे अशी चुकीची कामं काही अंशी घडतात. त्याच्यावर सगळ्यांना त्या ठिकाणी संशयाच्या भोवऱ्यात पाहिलं जाते. ही शोकांतिका पण येणाऱ्या काळात तुमच्या माध्यमातून आपण नक्कीच कोंढव्याला न्याय देण्याचं आपण काम करू. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. धन्यवाद. आपण आल्याबद्दल.